नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अंमली बारस या सणानिमित्त शेतकरी राजा हा आपल्या बैलांची जी पूजा करतो, जो आजचा दिवस महत्त्वाचा समजला जातो। आपण या ठिकाणी पाहू शकता की शेतकरी राजा हा बैलाची पूजा करतेवेळेस आपण पाहू शकता या ठिकाणी परंपरागत चालत आलेले हे अंमली बारस म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मानला जाणारा मोठा सण आहे। या ठिकाणी बैलाची पूजा करून शेतामध्ये एक तास मारलं जातं आणि त्या तासाला आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिलं जातं। शेतकरी बांधव या ठिकाणी ज्या पद्धतीनं वंश परंपरागत जी पूजा अर्चा करत आलेली त्या पद्धतीनं या ठिकाणी बैलांची पूजा अर्चा करते वेळेस त्यांना नैवेद्य म्हणून अन्न धान्याचा घास सुद्धा या ठिकाणी खाऊ घालतात। या ठिकाणी पाहू शकता की या बैलांना अन्नधान्याचा नैवेद्य देते वेळेस शेतकरी बांधव आज जो सण केलाय त्या बाबतीमध्ये काय सांगू इच्छिता? हे केव्हापासून करता आणि काय म्हणून करता? हे आता ही जे परंपरा आहे तर आज जवळपास आमचे जे वडीलधारे आज्यापंतू त्याच्यापासूनच ही परंपरा चालू आहे। दरवर्षीप्रमाणे बारस जे आहे ते आमचं एक आऊत म्हणजे आऊत पूजणं, बैल पूजणं हे आमचं परंपरा पहिल्यापासूनच आहे। या ठिकाणी आजच्या अंमली बारशीला प्रत्येक शेतकरी बांधवांना बैलाची पूजा केली पाहिजे। बैलाचे जे आऊत आहे मन जे खास करून शेतातील जे अवजार आहेत ज्याच्यामुळे शेती करण्यासाठी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळते, त्या सर्वांची या ठिकाणी पूजा करून त्या बैलांना आज देवाचा अवतार समजल्या जातात आणि त्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचा आणि शेतकऱ्याचा आणि कुटुंबाचं रक्षण व्हावं, उन्नती व्हावी, प्रगती व्हावी यासाठी या अंमली बारशीच्या दिवशी खास करून आवर्जून शेतामध्ये येऊन सर्व परिवार, सर्व कुटुंब लहान मोठ्यांसहित या ठिकाणी येऊन सर्व पूजा अर्चा करतात आणि सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी भोजनाचा सुद्धा आनंद घेतात। त्याला भोजन न म्हणता एक प्रसाद या शब्दाचा अर्थ असा की देवाच्या नंतर जे काही बाकी राहिलेले त्या अन्नाला प्रसाद म्हटलं जातं आणि ह्या प्रसादाचं सर्वजण एकत्रित बसून सेवन करतात। आणि आजच्या दिवसाचं खास करून आवस म्हणजे अंमली बारस म्हणजे आजच्या दिवशी आंबील करून सर्वांना थोड्या थोड्या काय होईना पण प्रत्येकानं ती सेवन केली पाहिजे। मी आनंद शिंगारे, नांदेड अर्धापूर। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। घणत